महाराष्ट्रामधील राजकारणानं बऱ्याचदा कूस बदलली। 2019 ची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना भाजप युतीनं एकत्रपणे लढवली होती। मात्र निवडणुकीनंतर भाजप बहुमतापासून बरीच दूर राहिल्याचं देखील लक्षात आल्यानंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरण्यात आला। मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत हे रोज माध्यमांसमोर येऊन भाष्य करू लागले, ज्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं बोललं जाऊ लागलं आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी आगळीवेगळी महाविकास आघाडी साकारली गेली। दरम्यान 2019 च्या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र होतं ते आपण आता पाहणार आहोत। 2019 च्या निवडणुकीतलं चित्र तर 288 मतदारसंघामध्ये सरासरी 61.4% इतकं मतदान झालेलं होतं भाजपला। त्यामध्ये भाजपचे उमेदवार जिंकलेले होते 164 आणि एकंदरीतच विजयी उमेदवारांची संख्या होती 105। शिवसेनेनं 128 उमेदवार उभे केले, विजयी ठरले 56 उमेदवार। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 121 उमेदवार त्यांनी दिलेले होते, विजयी झालेल्या उमेदवारांची संख्या होती 54। काँग्रेसनं 147 उमेदवार दिलेले होते, विजयी ठरले होते 44 उमेदवार। हे तर झालं 2019चं। मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती। त्यावेळी युतीचा निकाल काय लागलेला होता हेही आता पाहूयात। तर 2014 मधील युतीचं बलाबल काय सांगता आहे तर भाजप एकूण मतदान होतं 1,47,00,000 तर शिवसेनेला मतदान झालेलं होतं 1,02,00,000। 2014 मधील युतीचा आपण बलाबल पाहिलेला आहे। त्यानंतर 2014 नंतर जेव्हा 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा मात्र युतीच्या मतदानामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। 2019 च्या युतीच्या मतदानावरही आता एक नजर टाकूयात। किती होतं मतदान 2019 मध्ये? कमी मतदान झालेलं होतं। मात्र मतदारांची संख्या जर आपण पाहिली तर भाजप आणि शिवसेना यामध्ये मतदानातला फरक आपण पाहतोय। 1,42,00,000 विरुद्ध झालेलं मतदान। त्यानंतर विजयी झालेले होते भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 उमेदवार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।